जय भीम सर्वांना. तर तुम्ही हा उद्या व्हिडिओ बघा. आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत. खानदानी पाटील लोक आहे आम्ही. कोण आहे? आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत. आम्ही कोण आहोत? लोकांना काम देणारे लोक आहोत. पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज, 95% पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करतायत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघितला असेलच. पुरुषोत्तम पाटील काय म्हणतात की 2 रुपये किलो गहू आणि 2 रुपये किलो तांदूळ, त्यासाठी आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. तर आम्ही तुम्हाला कुठे म्हणतोय, कारण की आरक्षण ना हे शिक्षणामुळे दिलं जातं, गहू तांदळामुळे दिलं जात नाही. राहिला प्रश्न राशन कार्डाचा, तर राशन कार्डामध्ये सर्वांना लगसगट 2 रुपये किलो तांदूळ आणि गहू हे घ्यावंच लागतं आणि भेटतं सुद्धा. आणि नाही घेतलं तर तुमचं राशन कार्ड बंद पडतं, हे तुम्हाला माहिती असेलच. आणि शिक्षण हे आरक्षणमुळे दिलं जातं, त्याच्यामुळे हा संदेश देणं चुकीचा आहे. तुम्ही सर्व काय म्हणताय की आम्ही खानदानी पाटील आहोत, आम्ही दुसऱ्याला कामाला लावतो. हे चुकी ना त्या काळी 17 वर्षापूर्वी तुमच्या पिढीने केली होती. बाबासाहेबाला म्हटलं होतं की आम्ही श्रीमंत मराठा आहोत, आमच्याकडे 50-100 एकर जमीन आहेत, आम्हाला आरक्षणाची गरज नकोय. आणि आज तुम्ही दुसरी चुकी करताय, तुमच्या कीर्तनामधून देऊन हा संदेश चुकीचा आहे. गरीब मराठा बांधवांना आरक्षण भेटावं अशी आमची हीच इच्छा आहे. पण तुमच्या असलेल्या या संदेशामुळे ना 2 समाजामध्ये वाद निर्माण होत आहे. आणि आज तेच आरक्षण भेटण्यासाठी ना गरीब मराठा बांधव रस्त्यावरती उतरताना दिसत आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती असेलच. आणि तुमचं नाव जे आहे ना पुरुषोत्तम पाटील, हे तुम्हाला नाव शोभतं. तुम्ही शेवटी ते महाराज लावताय ना, ते तुम्हाला शोभत नाही. कारण की महाराज कुणाला म्हटलं जातं? छत्रपती शिवराय यांना महाराज म्हटलं जातं. कारण की छत्रपती शिवराय महाराज यांच्या राज्यामध्ये ना प्रजा ही खूप सुखी होती. आणि तुम्ही तुमच्या कीर्तनामधून हा संदेश देणं टाळा. तुम्ही काय तर चांगल्या गोष्टी किंवा चांगले विचार सांगत जावा, हीच अपेक्षा आहे आमची. आणि तुम्ही जे म्हणताय ना की आम्ही खानदानी पाटील आहोत, आम्ही कामाला लावतो, तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पायावरती उभा राहा, तुम्ही स्वतःचा बिझनेस उभा करा, तुमची स्वतःची कंपन्या उभा करा, हीच अपेक्षा आहे आमची. पण उगीच कीर्तनामधून हा संदेश देणं टाळा. 2 समाजामध्ये वाद निर्माण होतोय. 90% तुमच्या मुलाला मार्क असतील, आमच्याही मुलाला 90%, 100% मार्क आहेत, पण ते आम्ही दाखवून देत नाही. त्यामुळे कीर्तनातून संदेश देणं खूप चांगला संदेश देत जावा. असले संदेश नका देत जाऊ, त्याच्याने वाद निर्माण होतो. राहिला प्रश्न गहू तांदळाचा, तर गहू तांदूळ हे राशन कार्डामध्ये सर्वांना भेटलं जातं, अख्ख्या भारत देशामध्ये भेटलं जातं. गोर गरीब श्रीमंत मराठा ब्राह्मण त्यांनाही भेटलं जातं. पण